जी बागल. धन्यवाद. जवळात मॅचकडे आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज चषक मधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये आहे. बिग हिट चेंडू गुडघाट टेकवत खेळण्याचा प्रयत्न बाबू माने डाऊन द बॉल आणि इथं तुम्ही पाहताय कॅच होऊ शकले नाहीये. दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आणि सुमित बाबरच्या बॅटमधून आलेला शानदार स्ट्रोक तुम्ही पाहताय. हा चेंडू देखील आपण पाहतोय. हो तिथं बॅकवर्डला खेळाडू आहेत. 8 संघांचा सहभाग आपण पाहिला. पहिली फेरी आता शेवटची मॅच सुरू आहे. पहिल्या फेरीतील आपण पाहतोय शेवटचा सामना. यानंतर रंगणार बक्षीस पात्र फेरी. म्हणजे तुम्हाला 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जे क्वालिफाय होणार ए आणि बी ग्रुप मधनं ते यानंतरच्या मॅच नंतर तुम्ही इन ऍक्शन पाहणार आहात. शेवटच्या सामन्यामध्ये आता पाहिजे कोण मारेल बाजी. शेवट कसा राहणार पहिल्या फेरीचा. प्रकाश मोरे आणि सुमित बाबर ह्या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 नंबरची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. हलक्या हाताने खेळलेला प्रयत्न तिथं देखील आपण पाहतोय. डॉट बॉल येणार आहे. 7 वरती धावफलक तुम्ही पाहताय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 10च्या करंट रन रेटने चालले 74 पर्यंत जाऊ शकतात. प्रमोद कदम बिगिटचा प्रयत्न राहतोय. गॅपमध्ये बॉल क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये आणि चेंडू जातोय. 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा घात सीमापार चौकार.
बिगिटचा प्रयत्न, टायमिंग फसलाय, झेल. पुन्हा एकदा दूरवरती राहत आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण झालेत. स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रमोदजी कदम यांना आपण पाहतोय. पहिली ओव्हर चांगली म्हणावी लागेल. 13 धावा आल्यात, परंतु दुसऱ्या बॉलला चांगले फटके सुमित बाबरनं देखील खेळलेत. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक असेल. पाहिजे आता ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर टीम इथं करणार आहे. दाजी माने यांना आपण पाहतोय. अगु टप्प्याचा बॉल, बिगिटचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषापार, चौकार, 4 रन. दाजी माने यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण झाले. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ आता आपण पाहतोय. यावेळेला स्लोवर 1 चांगला चेंडू तुम्ही पाहताय दाजी यांच्याकडनं. डॉट बॉल. खर तर 8 संघांमधले आपण पाहतो हे 2 संघ असे आहेत काल पराभव जास्त पाहिले या दोन्ही संघांनी मिळवले, परंतु आजही शेवट कशा प्रकारचा गोड करेल कोणता संघ हे देखील आता पाहायचंय. फुल टॉस गॅप मध्ये बॉल खेळायचा आहे. बाबू येईल चेंडूवरती. तिथं आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि सिंगल धाव मिळणार आहे. आपल्या स्पर्धेचा एक रूल होता, तिथे तुम्ही पाहताय सगळ्या संघांना सगळ्या लीग फॉर्मॅटच्या मॅच खेळणं कंपल्सरी होतं आणि प्रत्येक टीमनं आपापल्या मॅचेस कंप्लीट केलेल्या, त्याबद्दल मी सर्व संघांचं मनापासून कौतुक करेल. अन्यथा त्या संघांवरती आपण कठोर कारवाई करणार होतो, परंतु एकही संघ असा नव्हता की जो वेळेत उपस्थित राहिला नाही. सर्व 8च्या 8 संघांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व संघांचं आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये मनापासून स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द खेळलेला बॉल समोरच्या बाजूला उडवला, चेंडू जाईल एक टप्पा खात, सीमा पार, चौकार, 4 रन. वरती 2 चौकार वसूल केले गेलेत. बॅटची एज ओ क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये बॉल पडतोय, सिंगल धाव घेतली जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 संपली, 12च्या सरासरीने आल्या 24 धावा या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय. या संघामध्ये 40 प्लसचे देखील खेळाडू आहेत. जोना ते सोना असं म्हणलं जातं. आज तो खेळ त्यांचा पाहायला मिळणार का? ओल्ड इज गोल्ड. परंतु कामगिरी पाहिजे आज. शेवट कशा प्रकारचा करतील पहिल्या फेरीचा. सचिन बागल यांना आपण पाहतो आता बॉलिंगच्या ट्रॅकवरती आहे. बाबू आपण पाहतोय चेंडूवरती येतोय, पडतोय, चढतोय, परंतु चेंडू सोडला नाही बाबूनं. चांगलं क्षेत्ररक्षण दिलं आपण पाहतोय. 2 धावा. बाबू या स्पर्धेला एक मॅजिक प्लेअर आहे. त्याने काल जर पाहिलं ना बॅटिंग मध्ये देखील प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या बॉडी मुवमेंटवरून कोणी सांगू शकणार नाही की त्याने इतके लांबचे षटकार खेळलेत. यावेळेला स्टेप आउट करून खेळलेला बॉल झेल घेतील का? तिथं सचिन ओ दूरवरती राहत आहेत. पहिला स्टार्ट जर सचिन यांनी घेतला असताना मी म्हणेल तर नक्की झेल 2 पर्यंत पोहोचू शकले असते, परंतु थोडीशी लेट आले बॉलकडे. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 27 रन्स. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना बॉल तयार. इथं देखील चेंडू आपण पाहतोय.
डॉट बॉल. यावेळेला मॅचची एज तिथं धाव घेतली जाईल. वेगवान सिंगल जे आपण पाहतो येताना पाहायला मिळते. एकेरी धावींना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे देण्याचा प्रयत्न राहतोय. ह्या मॅच मध्ये षटकार चौकार फार थांबलेत. या दिवशी मॅचेस आपण पाहिल्या षटकारांचा पाऊस पडला. टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या डोक्यावर उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. रन. मिनिटांमध्ये तुम्हाला आता राहिलेले ओव्हर कंप्लीट करायचे. अजून 4 ओव्हर बाकी आहेत. ओके पंच अजय सर ना तुम्ही पाहताय. लेग पंच मोहसिन सर. दोन्ही पंच काहीशी बातचीत करताना जे आपण स्क्रीन वरती पाहताय. बॉल तयार. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल आणि झेल झालाय. विकेटचं पतन. बॅटर बात. चांगली कॅच पकडली. जिथं क्षेत्ररक्षकांचं कौतुक असेल. कोटा सर होते तिथे आपण पाहतोय चांगला झेल टिपतायत. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सूर्या दाखल होताना पाहायला मिळतोय. जितो उर्फ सूर्या यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील. बराचसा मित्रपरिवार आज स्पर्धेला हजेरी लावतायत. सगळ्यांचं मनापासून आमच्या छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बरोबर नाही. चौथ्या ओव्हरला प्रारंभ झालाय. निखिल बागल आपण पाहतोय चेंडूवरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय. निखिल यांच्याकडनं कशा प्रकारची गोलंदाजी राहील. बॉल तयार. हा चेंडू व्हाईट बॉल. वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. तब्बल 34 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 35 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू देखील व्हाईट बॉल असणार आहे. यावेळेला गुडघाट टेकवत खेळलेला बॉल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गुडघाट आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय आज मैदानाच्या आतमध्ये. गुडघाट टेक, तमाशा देख, सिक्सर देख षटकार येतोय. निखिल बागल वरती केलेलं आक्रमण. यावेळेला देखील विकेट केलाय. मान्यवर कक्षामध्ये सरळ बॉल चाललाय. खणखणीत सनसनीत चौकार. 4 रन. शेहेचाळीस वरती पोहोचलाय. स्विचिटचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल टिपला जातोय आणि सूर्याचा संपतोय खेळ. विकेट.
40+ 30+च्या आतमधले जास्त खेळाडू आहेत आणि 40+ तुम्ही पाहताय फिल्डिंग करताना जास्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. चौथ्या ओव्हरचा अजून एक बॉल शिल्लक. 46 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 46 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. या वेळेचा चेंडू फटका पुन्हा फसलाय, झेल सोडलाय, तिथं आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. षटक संपलं जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावफलकावरती 48 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48. हॅलो चेक. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 48 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजही माता भगिनींची मोठी उपस्थिती आहे. सर्व आमच्या महिला भगिनींचं देखील सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि उजव्या बाजूला जे काही डगआउट आहे ते खास महिला भगिनींसाठी राखीव आहे. तिथे सर्व महिला भगिनी बसतील याची नोंद घ्या. यावेळेला देखील गुडघा टेकवत खेळलेला बॉल, टायमिंग जबरदस्त, षटकार रन. प्रमोद कदम यांच्यावरती केलेलं आक्रमण, षटकार येतोय सुमितच्या बॅट मधनं. हो यावेळेला प्रमोद यांचा वेग पाहायला मिळतोय. तसा स्टेप आउट करून पुढे आला ना तितक्या वेगानं प्रमोद यांनी देखील बॉल टाकलाय. तुम शेर हो तो मैं सव्वा शेर हो, नक्कीच एका बाजूला सांगताना पाहायला मिळत आहेत. युवा विरुद्ध लिजेंड्स असं देखील म्हणलं तरी काही हरकत नाहीये. ताकद लावली जाते कारण की इथं आता फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण की दोन्ही संघ मला ते स्पर्धा रेस मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. परंतु प्रत्येकाला वाटतं आपण एखादा विजय मिळवावा, त्यासाठी हा सामना चालू आहे. दोन्ही संघांनी मला वाटतं 2 पराभव पाहिलेत. आता प्रतिष्ठेमध्ये असं असतं की प्रत्येकाला वाटतं एकतरी सामना आपल्या टीमने जिंकावा, त्यासाठी आता दोन्ही टीम जोर लावतायत. यानंतर रंगणार बक्षीस पात्र फेरी. बरोबर 4 वाजता ग्रँड फिनाले मेगा फायनल तुम्ही आजच्या दिवसामध्ये सायंकाळी पाहणार आहात. महाअंतिम दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉल तयार. प्रमोद कदम यांनी आता थोडस रोखण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. जॅक या नावाने ओळखले जातात क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बाबू येईल चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या पडून पूर्ण होत आहे. 57 अब तक 57 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा आहेत. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना शांतमय वातावरण. स्लोवर वन चकवा दिलाय का एका बाजूला प्रमोद यांनी देखील. बॅटर तुम्ही पाहताय जय पवार एका बाजूला आहे. जयला देखील आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. जरी तुम्ही स्पर्धेच्या रेसमध्ये नसले किंवा स्पर्धेमध्ये तुम्हाला आज संघाने विश्वास का दाखवलाय त्याचं उत्तम उदाहरण देण्याचा मंच म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 सांगली जिल्हा क्रिकेट क्लब मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. या ओव्हर मध्ये देखील आपण पाहतोय थांबवलं जातंय. षटक संपलं जाईल. 5 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. 57 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. बरेचसे ऑप्शन आहे. बाबू आहे, अजून दाजी माने यांची देखील एक ओव्हर आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय कोटा सर देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. म्हणजे बरीचशी नावं आहेत, चर्चा आहेत. आज फॅन फॉलोअर्स प्रत्येकाला नक्कीच आपण पाहतोय खेळ पाहण्यासाठी प्रत्येकाचा फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येत आलेला आहे. कारण की आज ग्रँड फिनाले मेगा फायनल आहे. किलबिल परिवार असेल. आज मला वाटतं शनिवार हाफ डे शाळेंना आज आपण पाहतोय सुट्टी देखील असते. त्यामुळे आज सर्वच कुटुंब परिवारासहित या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. 4 वाजता देखील तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, बक्षीस दात्यांची. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 57 धावा आहेत. रूपचंद मुर्मू अर्थात कोटा सर यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू, तेज तर्रार मारा, डॉट बॉल. 6व्या ओव्हरला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. अजूनही पहिल्या डावातल्या आपण पाहतोय 11 चेंडूंचा खेळ शेष आहे, बाकी आहे.
यावेळेसचा चेंडू इथं देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथं बॅटर परत तारा पाहायला मिळतात. सुमित बाबर 16 चेंडू 30 धाव्यांची अप्रतिम खेळी सुमितची. मैदानाच्या आतमध्ये अक्षय नलावडे बरोबर तयार. कोडासर यांना ज्यासाठी आणलं ना ती विकेट ती मिळवून देत आहेत, कारण की संघाची अडचण दूर केली. जो सुमित बाबर आक्रमण करत होता त्याला माघारी पाठवलंय. वेळ वाचवा समय बचाइये, कारण की बक्षीस पात्र फेरीचे 4 सामने आहेत. तिथं आपल्याला वेळ राखीव आहे आणि तुमच्याकडं वेळ कमी राहिलाय इनिंग संपवण्यासाठी. इथे देखील आपण पाहतोय बॅटची लीडिंग एज. चेंडू बॅट वरती कनेक्ट झाला नाहीये. अक्षय नलावडे फार मागं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय मी म्हणेल. इथे देखील तुम्ही पाहताय डॉट बॉल आलाय. 57 वरती धावफलक थांबलेला आहे. नो बॉल आहे. तिथं आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाईल. उघडा डोळे पहा नीट. छत्रपती संभाजी महाराज चषक झालाय सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू बॅटर तुमच्यासाठी फ्री हिट. येणार का मोठा स्ट्रोक? 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू आपण पाहतोय खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडू बाकी आहेत. 6व्या षटकामध्ये देखील थोडस शांतमय वातावरण. फटके थांबलेत मी म्हणेल. नो बॉल आला होता त्यावरती फुलटॉस वरती फटके खेळू शकले नाहीयेत. क्लीन बोल्ड अप्रतिम चेंडू दांडी गोल. क्लीन बोल्ड केलं इथं बॅटरला. जय पवार दांडी गोल होताना पाहायला मिळते. विकेट आली. 59 वरती 4था मोरा गळायला लागलाय आणि रूपचंद मुर्मू कोटासर यांचं कौतुक करेल की या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट त्यांनी मिळवून दिल्यात. बॉलर तयार. आणि इथं देखील डाडवाला आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा कोटासरांसाठी. ह्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 2 आणि 2 विकेट. तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील सर्वाधिक कमी धाव्यांचं षटक. नाव आहे कोटासर. काय गोलंदाजी केली. ज्या गोलंदाजावरती संघाचा विश्वास पण नव्हता त्या गोलंदाजानं 2 विकेट मिळवून दाखवल्यात. म्हणजे याला म्हणलं जातं क्रिकेट. ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलंय. रूपचंद मुर्मू शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाहायचंय. अमित जगदाळे यांना आपण पाहतोय विश्वास दाखवलाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय फाईट बॉल. ओव्हर नंबर अंतिम षटकाचा खेळ तुम्ही पाहताय. खर तर अमित यांना आपण पाहतोय आणि जो काय स्ट्राईक वरती तुम्ही बॅटर पाहताय. अक्षय नलावडेची थोडीशी बॅटिंगची आदाच वेगळी आहे. स्ट्राईक वरती कसा उभा राहतो बा. प्रत्येक खेळाडूची बॅटिंग स्टाईल वेगळी असते. इथं देखील बाहेर नाही गेलेला बॉल. वाईट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शांत केलंय या 2-3 ओव्हर मध्ये आपण पाहतोय मराठा फायटर्स टीम छत्रपती संभाजीनगर फिल्डिंग टीमनं बॅटर्सला फटक्यान बसलं. जोपर्यंत सुमित बाबर होता ना तोपर्यंत षटकारांची रणधुमाळी होती. हो यावेळेचा चेंडू आपण पाहतोय
इथं देखील असं वाटलं इतक्या हळूवार खेळलाय, चेंडूला दुखापत करायची नाही की काय. ताकदीचे स्ट्रोक खेळावे लागतील कारण की हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हर आहे. तुमच्याकडे अजून 6 विकेट शिल्लक आहेत आणि सिंगल डबलला जर महत्व देत राहिले तर 60-70 धावांपर्यंत, म्हणजे आता 62 झाल्या, 70 पर्यंत जाण्याचा तुमचा मानस राहणार आहे. आम्ही तयार. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक टायमिंग झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारचे रन. षटकार आलाय, छोटा पॅक बडा धमाका. यश शिंदे आपण पाहतोय काय फटका खेळतोय. मी आधी देखील म्हणलो होतो युवा खेळाडू भरपूर आहे छत्रपती वॉरियर्स टीम कडे. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. स्टंप लाईन वरनं कदाचित हा बॉल गेला असावा पण त्यांनी कोणताही इशारा केला नाही. डॉट बॉल आहे. शेवटच्या षटकातले आपण पाहतोय काहीशे चेंडू फक्त आता बाकी राहिलेत. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. हा चेंडू देखील चांगला आपण पाहतोय. ओ तिथं यष्टीरक्षक आपण पाहतोय ट्राय करतायत परंतु लेग बायच्या रूपाने सिंगल धाव आहे. अमित देखील तुम्ही पाहताय फार स्लो रनअप आहे खेळाडूचा. तुम्ही पाहताय गोलंदाजा चेंडू डिलिव्हर करताना तुम्ही पाहताय. बॉलर तयार. अगोटप्पाचा बॉल तिथं देखील गॅप मध्ये खेळलेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. त्र्याहत्तर धावा आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉलवरती पाहायचंय कोणता फटका येणार. इथं देखील विकेटचा प्रयत्न. टायमिंग जबरदस्त तुम्ही पाहताय. षटकारचे रन. फॉरेस्ट टीमनं बनवले 79 धावा. 80 धाव्यांचं लक्ष तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. मराठा फायटर्स छत्रपती संभाजीनगर टीम तुमच्या समोर 80 धाव्यांचं टार्गेट आहे. 7 षटकांमध्ये तुम्हाला 80 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी आणि यानंतर तुम्ही आपण पाहणार आहोत सेमीफायनल नंबर 1 यानंतर खेळली जाईल. ज्या 2 संघांची घोषणा होईल त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आता टॉस साठी देईल. सतीश जगताप सर या ठिकाणी संपर्क करा ताबडतोब. कोर कमिटीतील एक सदस्य या ठिकाणी संपर्क करा. टॉस करायचा आपल्याला सेमीफायनल नंबर 1 चा.
सुपर किंग्स संघनायक चला ताबडतोब टॉस करतो आपण. बोथ टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सोमा सर कॅप्टन पाठवा ताबडतोब. विकास सर टॉस या पटकन. कॅप्टन आलेत पुढचे. हे पहा यानंतर सेमी फायनलची मॅच आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ राहावा रणनीती करण्यासाठी. त्यामुळे आपण हा वेळ तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतोय. त्यामुळे पटकन झाला कॅप्टन विना विलंब. मॅच सुरू करा. सर्वांसाठी सुरक्षित भोजन आलेलं आहे. सर्वांनी भोजन करून घ्यावं. उपस्थित सर्वांसाठीच आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं जेवण आहे. उजव्या बाजूला ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही विनंती आपण सुरक्षित भोजन सर्वांनी करून घ्या. आपल्या सर्वांसाठी प्रेक्षक राजा सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी सुरक्षित भोजन करून घ्या आणि आस्वाद घ्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावाला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होते आणि जशी सुरुवात होईल तसं आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक मित्र चिराग सर यांना सर या आपल्या मायक्रोफोन वरती स्वागत आहे. सेमी फायनल नंबर 1 चा टॉस ऋतुराज यांचा कॉल आहे. काटा आणि काटा. काय निर्णय ऋतुराज? बॉलिंग करणार आहात. ओके धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. दुसऱ्या बॉलला विकासजी तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही टीम सेमी फायनल नंबर 1 साठी. तुमच्यामध्ये जिंकणारा संघ डायरेक्ट मेगा फायनलला जाऊन दाखल होईल आणि पराभूत होणारा संघ तिसऱ्या क्रमांकासाठी लढत खेळणार आहे याची नोंद घ्या. ओके धन्यवाद. आणि सेमी फायनल नंबर 2 अन्वी 11 पुणे विरुद्ध सरस्वती किंग्स. तुम्ही देखील कुठेही जायचं नाही. जे जे भोजन करायचे राहिले असेल त्यांनी सर्वांनी भोजन करून घ्या कारण की आता बक्षीस पात्र फेरी या ठिकाणी सुरू झालेली आहे याची नोंद घ्या. थँक्यू. यानंतर बक्षीस पात्र फेरी सुरू होणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय संपला गेला आणि 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं तुम्ही पाहताय नो बॉल. नो बॉल. एक ओव्हर आपण पाहतोय समाप्त झाली होती. यानंतर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली तसं अक्षय कडनं नो बॉल तुम्ही पाहताय. यानंतर चिराग सर यांना मी विनंती करेन आपण मायक्रोफोन वरती यायचं आहे. धन्यवाद अलंकार सर. जय मैदानाच्या तिकडे मात्र हा मॅच मात्र दोन्ही संघांना थोडासा ऊर्जा देणारा असणार आहे कारण मराठा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला छत्रपती वॉरियर्स यांचं आव्हान या स्पर्धेत ऑलरेडी संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे ही मॅच सध्या तरी आपण औपचारिकता पाहूया कारण लीग मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे त्यामुळे ही मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सर्वात मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गौरी सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मराठा फायटर्स. या दोन्ही संघांमधली मॅच खूप रंगतदार नो डाऊट.
सेमीफायनल 1 असेल. इकडे मात्र जॅकला टाकलेला चेंडू, जॅकने हा फटका खेळला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. चेंडू मात्र सीमा पार, चौकार 4. गेला ना आता जॅक स्वतःला नेहमीच ऑलराऊंडर म्हणूनच दर्शवतो. ज्या पद्धतीची त्याची फलंदाजी आहे आणि आताही ज्या पद्धतीची तो फलंदाजी करतोय, अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. खरं तर 12-1 आहे. जॅक आता चालाय, 2 चेंडू त्यांनी खेळले, 4 वर खेळतोय तो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता, चेंडू मात्र बॅटवर आला आणि डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती फक्त आणि फक्त 12. जय मैदानाच्या फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला फक्त दिशा दिलाय, पाहायचं तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, जोपर्यंत फील्ड केला जाईल. 1 धावेपेक्षा जास्त काही नाही. मराठा फायटर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स हा सामना आहे. ही औपचारिकता वाली मॅच आहे, त्यामुळे इथे धावा या काही तेवढ्या मॅटर केल्या जात नाहीत. इथून मात्र एक कॉन्फिडन्स नक्की मिळेल की आम्ही या स्पर्धेत एक मॅच जिंकलो, ते तो काही एक कॉन्फिडन्स मिळेल. नाही तर या स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. कारण पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आहे, जिथे मराठा टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम गौरी सुपर किंग. ही मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे सोमा आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत. जर विचार केला तर बाबरला आपण पाहणार आहोत इन ऍक्शन. धावसंख्या 15-1, 15 चेंडूचा खेळ झालाय. प्रमोद पाहूया काय करताय. प्रमोदकडे ती फलंदाजी आहे. डाऊन द ट्रॅक आले, इकडे हा चेंडू खेळलाय मिड ऑन पासून, तो चेंडू जाईल मिड विकेटला. 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण आहेत. पंचांच्या भूमिकेत अक्की सर, ज्यांच्याबद्दल आम्ही नेहमी म्हणतो खाऊ गली स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे, असं त्यांच्या मित्र परिवारांनी आम्हाला सांगितलं आणि खूप खुश आहेत. त्यांचा संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे, त्यामुळे खूप वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे सध्या. थोड्या वेळासाठी धडधड वाढली होती. त्यांनी मला सांगितलं, चिराग सर तुम्ही आम्हाला कुठेच सुटका केली नाही आमची, जी मॅच चालू होती तेव्हा. यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोचतोय ती मात्र आता 18. सर कोणाचे फोन चालू आहे? कॉपीराईट लागेल सर, आवाज गेला तो.
11 जळगाव. चला आपणास विनंती आहे, आपला इकडे सन्मान केला जाणार आहे. इकडे मात्र हो जॅक संघर्ष 11 जळगाव संघाचं इथे आपण सर्वांचं खेळाडूंचा आपण सन्मान करतोय. या स्पर्धेत आपण आलात, या स्पर्धेत आपण खेळलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सांगली जिल्हा मित्र परिवारातर्फे आमच्या या छत्रपती संभाजी महाराज चषकाच्या तर्फे तुम्हा सर्वांचा मनापासून आभार मानतो. इकडे मात्र झेल विकेट पीके बॅक टू द पॅव्हिलियन. पीके बॅक टू दी पॅव्हिलियन तुम्ही पाहू शकता सध्या ऑन स्क्रीन. हे सर्व प्रणय पाटील बाहुबली यालाही आपण पाहू शकता. अर्थात सतीश जगताप सर सध्या त्या सर्वांचं सन्मान करतायत. आपण इकडे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. एक चांगली टीम, फक्त काही चुका झाल्या, त्या चुका पुढच्या वेळी नक्की सुधारा आणि पुढच्या वेळी येताना थोडासा अजून तयारीनिशी या, एवढंच फक्त जाता जाता तुम्हाला सांगेल. खूप चांगला संघ आहे प्रणय आणि बाकीच्या टीम मधील टीम खूप चांगला खेळ करतायत. बॉल एम विकेट. इथे येऊन या स्पर्धेत खेळला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आयोजन कमिटी तर्फे. चला नयन कामू उतर चल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हो आल्याला मोठा फटका खेळायचा होता, चेंडू नीट सफाईवर आला नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 33. एक धावसंख्येने मात्र तिकडे आपण जर विचार केला ना, इथे टार्गेट जे होतं आता रिक्वायर्ड रन रेट 14चा 80चा टार्गेट होतं. चेंडू मात्र उसळी घेतोय फलंदाज, थोडासा बीट झाला, त्यानंतर शॉर्ट हँडमॅनचा खेळाडू सुद्धा बीट झाला आणि तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 35. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकामधील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. इकडे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या फलकावर आहे ती मात्र आता 37. 4 षटक 37 धावा. 4 षटक 37 धावा. अजूनही 3 षटकात 43 धावांची गरज आहे. 3 षटक 43 धावा. चेंडू 43 धावांची गरज. 18 चेंडू 43 धावा. यानंतर सेमीफायनल 1 कडे आपलं लक्ष असणार आहे. फुलटॉस होता, फायदा उचलायला होता, तेवढा चांगला फटका प्रॉमिसिंग नाही. एकच धाव. अडतीस धावा. 80 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताय मराठा फायटर्स.
चांगला चेंडू बॅटवर आला नाही तेवढा चांगला. एक चोरटी धाव पूर्ण. तर संख्या एक एकने वाढते. कारण या मॅचचा विचार केला तर दोन्ही संघाचा प्रवास या स्पर्धेतून संपलाय. हा शेवटची लीग मॅच आहे. याच्यानंतर आपण सेमीफायनल कडे जातोय. 41 धावांची गरज. 16 चेंडू. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर वरून थांबलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 41 ऑन बोर्ड. 41 धावा. आता 39 धावांची गरज आहे. 15 चेंडू 39 धावा. पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असा पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर गौरी सुपर किंग आणि इकडे पहा काय फटका सजवलाय. चेंडू सीमा पार. 1 बाउंस 4 चौका. स्कोर मूव्ज ऑन 45. 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत. चेंडू भेटलाय. दुपारचं सत्र 1 वाजून 48 मिनिटं आणि अजूनही यानंतर 4 मॅच आपल्यासाठी बाकी आहेत. त्याच्यामध्ये 2 सेमी, तिसऱ्या बक्षिसासाठी 1 मॅच आणि अंतिम सामना हे सर्व काही बाकी आहे. इकडे मात्र शॉर्ट बॉल होता. फायदा उचललाय. चेंडू हातात आणि विकेट. कारण क्षेत्ररक्षक मध्ये आहे. ऑन बोर्ड. लास्ट बॉल. पुन्हा एकदा आखूडपर्यंत चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण तो यावेळी थोडा चेंडू पुढात गेलाय खरं तर. आणि डॉट बॉल. 5 षटका समजतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येत आहे. जिकडे गौरी सुपर किंग आणि मराठा टायगर्स हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. एक बिग मॅच. बेस्ट विरुद्ध बेस्ट ची लढाई थोड्याच वेळात आपल्या समोर येते. पहिला चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक 6 मैदानाच्या सुरू झालाय. राहुल आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आत. प्रकाश मोरे ज्यांनी पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. तेच प्रकाश मोरे पुन्हा एकदा या षटकात. राईट आर्म राऊंड विकेट. इकडे मात्र फुलर लेन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला हात खोलून द्यायचे नाहीयेत कारण 10 बॉल मध्ये 34 हव्यात सध्या. जसं पहिल्या सेमीफायनल सुरू होईल दोन्ही संघाचे 12 मॅन हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असायला हवे. बॅटची आतील कडा. शॉर्ट टर्नमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46 47. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. इकडे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. चेंडू डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर जाणार का. गेलाय चेंडू चौकार. 4 धावा.
पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटवर येत नाहीये. चेंडू तोपर्यंत मिड विकेटचा खेळाडू येऊन फील्ड करेल. एक धाव, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 52-52. लास्ट बॉल ऑफ द 6th ओव्हर. याही मात्र सर्व बॅटने आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करणारा चौकार. सहा षटक संपले, 56 धावा. शेवटचं षटक. यानंतर बिग मॅच, पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. चोवीस धावांची गरज होती. 24 धावा, आता 23 धावांची गरज आहे. 5 चेंडू 23 धावांची गरज. सचिन शेठ सध्या बॅटिंग साठी. सचिन बागल सर, आपण पाहू शकता ते मात्र सध्या बॅटिंग साठी आलेत. मोठा फटका आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. सचिन शेठ यांचा मात्र इकडे झेल सोडलाय. सचिन शेठ यांचा विचार केला तर सचिव आहेत या सांगली जिल्हा मित्रमंडळाचे. अध्यक्ष श्री सतीश जगताप सर, उपाध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे सर, सहसचिव सुजित कदम. इथे मात्र दिशा दिल्या चेंडूला खजिनदार श्री राहुल खांडे सर, त्याचबरोबर उपखजिनदार श्री दिनेश काटकर सर आणि कोषाध्यक्ष श्री प्रदीप शिंदे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 62. त्याचबरोबर या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे जे सल्लागार आहेत मान्य श्री धनाजी बाबर सर, या सर्वांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण सांगली जिल्हा मित्र मंडळाला एकत्र ठेवण्याचं काम अनेक वर्ष ते करतायत. एक परिवारासारखं आपण राहतोय आणि हा परिवार असाच पुढे चालत राहावा या शुभेच्छा आम्ही या माध्यमातून देतोय. आता हा लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल मध्ये हा मॅच मला ते 1 साइडेड झालाय ऑलरेडी. फक्त औपचारिकता आहे, पण जाता जाता सर सांगतायत की मी शेवटच्या चेंडूला मोय मोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे.